नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज इकडे मी आली आहे नवीन रूमवरती. तिकडचं वातावरण बघा किती मस्त झालेलं आहे. पाऊस येऊन गेलेला आहे, तर आणखीन येईलच वाटतं. खालती पण खूप मस्त झालेलं आहे, हिरवं हिरवं मस्त असं. चला तर आज सकाळ सकाळची कामं आहेत, दाखवते मी तुम्हाला कुठून सुरुवात होती आहे. सगळेजण अजून झोपलेलेच आहेत, तर मी उठलेली आहे. तर उठून म्हटलं आपलं जे काय कामं आहे ते करून घ्यावं. तर आता दूध ठेवले तापायला, चहा बनवायचा आहे हे बघा, आणि देवपूजा करायची आहे. तर आता एवढ्या दिवसातून देव खूप घाण झालेले आहेत, तर म्हटलं चला घासूनच पूजूया. तर आता देव घासून घेते आणि पूजा करते, मग चहा वगैरे पिते. तर बघा हे माझं थोडंसं रुटीन सकाळचं. नाश्ता काय आहे संडे स्पेशल तेही बघा. आणि आता पूजा करून घ्यायची आहे, तर देव पहिलं घासून घेते. देव पहिला घासून घेऊया. माझी एकटीचीच आंघोळ वगैरे झालेली आहे, बाकी सगळे झोपलेत. आज सुट्टी आहे तर सगळे झोपलेलेच. तर म्हटलं चला आपापलं सगळं सकाळचं काम तर करून घ्यावं. आणि सुट्टी असलं पण उठायला मागत नाही लवकर. चला देव झाले माझे घासून मस्त. देव निघाले चांगले, पितांबऱ्याने चांगले मस्त घासले. आता देवपूजा करून घेते. देवपूजा झाली माझी करून. तर देवपूजा करताना व्हिडिओ काढता नाही आला, कारण खालती मुलं झोपलेली होती, त्याच्यामुळे तो पूजा करतानाचा व्हिडिओ नाही टाकता आलेला. तर पूर्ण माझी पूजा झालेली आहे ते बघा. चला आता माझी झाली देवपूजा करून. तर आता चहा ठेवायचा आहे. 2 मुलांची झाली आंघोळ, बाकी झोपलेले आहेत अजून. तर चला चहा पिऊया आपण, आणि या सगळेजण चहा प्यायला. चहा झाला आता बनवून. सांसला चहाची खूप आस लागलेली. सगळ्यात अगोदर उठून त्याचं झालेलं आहे. तो टाकी बनला का चहा. झाला तर चहा. हा हे झालेलं आहे. तुला पण कपातच द्यायचं आहे का? आणि खायला हे घेऊन चल मग. तर काढू हे तर मी आणते तुला पोळे. नाश्ता काय बनवायचा चाललेला विचार. तर बाहेरून आणलंय इडली आणि मेंदूवडे, चटणी, सांबार. तर आता बसतोय आम्ही नाश्ता करायला. सॅन्सरूला आमच्या खूप भूक लागलेली आहे. शम्मा दादाला, विरू, अब्बी दादा, तन दादा. ए मस्ती नको. चला तर मग आपण आता मुलांना वाढते, त्यांना आता भूक लागलेली आहे. तुम्ही नाही आले, मुद्दाम पळून गेले ना. चला आता हा तर झाला आपला आता नाश्ता. चहा नाश्ता झालेला. आता दुपारचं जेवणाचं काय आहे माहीत नाही, आणखीन बघूया. हे बघा आमच्या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. तर माझ्या नणंदबाई आणि आमचे जावई बापू येत आहेत. चला. ओ हो वाजली बेल, आले वाटतं.
आलेत आता पाहुणे, आमच्या नणंदबाई आणि आमचे जावई बापू. हो हो, या स्वागत आहे तुमचं. हो हो, चहा तर नक्कीच, आणि जेवणाचा पण घेऊया आपण स्वाद. काय काय आणले दाखवा. तुला व्हिडिओ काढायचा आहे ना? हां, आलेले वेळ घेऊन आहे. एक मिनिट. हे बघ. ओ हो, आता आली ना? हां, विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन आली व्हिडिओ काढण्यासाठी. अरे वा, मस्त सेट मध्ये आणली. हा हां. तर आता जेवणाचं काय करायचंय? आता बघूया, बिर्याणी बनवायची आहे का चिकन भाकरी, काय बनवायचंय? देवाची मूर्ती दाखवणार तुझं चहा. चला, आता हा ब्लॉग मी इथेच संपवते, आणि पुढचा जो ब्लॉग असेल तोही नक्की बघा. जेवणाचा, पाणी तर मीच घेऊन पिते. चहा आणि नाश्ता आमचा झालेला आहे, तो मी तुम्हाला दाखवलेला आहे. चला, बाय बाय. अर्चना, झाला का ग चहा? हो, चहा बनलेला आहे. अथर्वा, चल, आज जेवणाचा बेत काय आहे? चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी बनवायची आहे का चिकन आणि भात बनवायचा नुसता? चिकन भात पण चालेल, बिर्याणी पण चालेल, ते मुलांना आवडतं ते बनवायचं. बरं बरं, ठीक आहे. मग पाव वगैरे मागवायचे का? चांगली चिकन ग्रेव्ही बनवली तर. हो, पाव तर मुलं खातीलच. आई येणार आहे. थोडेसे पाव, भाकरी केली असते. ह्याच्यात काय केलंय? त्याच्यामध्ये वाटण आहे. अच्छा, फ्रीजमध्ये करून ठेवलं होतं. हां, चला, पावसाळ्यामध्ये चहा पिण्याची मजाच वेगळी असते बरं का. चहा पाहिजेच पाहिजे पावसाळ्यामध्ये. अथर्व, अरे तुझ्या पोटात दुखतंय तनुष. हां मग, हां, आता मला